नागपुर के कलमना पुलिस थाना हद से धारदार शस्त्र लेकर छुपे युवकों को पुलिस ने गिरफ्तार किया है। पुलिस को गुप्त सूचना के आधार पर जानकारी मिली कि कलमना मार्केट स्थित एनआईटी कॉम्प्लेक्स के पीछे पूर्व इंडस्ट्रियल परिसर के हनुमान मंदिर के बाजू में 6 युवक धारदार हथियार लेकर छिपे हुए हैं। इसी सूचना के आधार पर पुलिस ने छापामार कार्रवाई कर आरोपियों को गिरफ्तार कर लिया। पूछताछ के दौरान आरोपियों ने बताया कि वह परिसर में डकैती करने के इरादे से आए हैं। पुलिस ने उनके पास से चाकू और तलवार जैसे धारदार हथियार बरामद किए गए हैं। पुलिस से मिली जानकारी के अनुसार वह कुख्यात आरोपी है और उनके खिलाफ कई आपराधिक मामले दर्ज है। आगे की जांच कलमना पुलिस कर रही है। माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे साहेब यांना रात्रीला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कळमना गेटच्या बाहेर एनआयटी कॉम्प्लेक्सच्या बाजूला असलेल्या हनुमान मंदिराच्या जवळ अंधारामध्ये 5 ते 6 इसम हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन काहीतरी दखलपात्र अपराध करण्याच्या इराद्याने लपून बसलेले आहेत अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंगला असलेले डीबी पथक श्री एपीआय मुसळे साहेब व त्यांचे पथक यांना माहिती दिली। वरून सदर पथक त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पडताळणी करून सापळा रचून वेळीच पंथसमक्ष त्यांना ताब्यात घेतले। तेव्हा त्यांच्याकडून धारदार शस्त्र त्यामध्ये धारदार चाकू, टॉमी आणि सायकलचा जो गिअर असतो त्या सुदर्शन चक्र टाइप असा तो एक तयार केलेला वेल्ड करून तयार केलेला एक तो मिळून आलेला आहे आणि त्यांनी कबुली दिली आहे की आम्ही दरोड टाकण्याची तयारीत होतो अशी त्यांनी माहिती दिली। वरून त्यांना पोलीस स्टेशनला आणले। सदरचे पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्यावर अपराध क्रमांक 591/25 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। कलम 310, 4, 5 आणि बीएनएस प्रमाणे तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 425 व मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी हे सराईत अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर प्रत्येकावर जवळपास 10 गुन्हे त्यांच्यावर ऑलरेडी पहिले दाखल आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे।